माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांच्यावरती नाशिक महापालिकेचं विशेष प्रेम असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू झाली आहे। त्यामागचं कारण म्हणजे नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री असल्याची जी पाटी आहे ती अद्यापही आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ही पाटी माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आली होती। कृषी मंत्री असतानाच त्यांचा सभागृहातील एक रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद जे आहे ते सोडावं लागलं होतं। त्यानंतर त्यांच्याकडे क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती। मात्र नाशिक शहरातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात देखील त्यांना क्रीडा मंत्रिपद जे आहे ते सोडावं लागलं, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। जवळपास माजी मंत्री होऊन माणिकराव कोकाटे यांना 2 ते 2.5 महिने झालेले आहेत। असं असतानाही या ठिकाणी आपल्याला अद्यापही नाशिक महानगरपालिकेकडून लावण्यात आलेली ही कृषी मंत्रिपदाची पाटी जी आहे ती कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर पाहायला मिळते। त्यामुळे आता या पाटीमुळे नाशिक महानगरपालिकेचं कृषी खातं आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरती विशेष प्रेम आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर माननीय ॲडव्होकेट नामदार माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे विभागीय संपर्क कार्यालय अशा आशयाचं नाशिक महानगरपालिकेनं लावलेलं फलक जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे या फलकामुळे आता नाशिक महानगरपालिकेचं कृषी मंत्रिपदासंदर्भात असलेलं माणिकराव कोकाटे यांचं प्रेम आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊन याची चर्चा आता नाशिक शहरात सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन जगदीश संधानशिवसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।